लातेरे संडे उपवास काळातील चौथ्या रविवारी ख्रिस्त सभा आपल्याला आनंद उल्हास करण्यासाठी आमंत्रित करते। लातेरे संडे म्हणजे आपण उपवास काळाच्या अर्ध्यावर येऊन ठेपलेलो आहोत। जणू काही आपण पुनरुत्थानाच्या अगदी समीप येऊन ठेपलो आहोत आणि म्हणून त्याची पूर्वतयारी करण्यासाठी किंबहुना त्याकडे वाटचाल आपण व्यवस्थित करत आहोत की नाही त्याकडे दृष्टिक्षेप टाकण्यासाठी आपल्याला लातेरे संडे या दिवशी विशेष चिंतन करण्यासाठी आमंत्रित केला आहे। We need to reflect in this season of Lent, are we moving towards renewal? Are we moving towards reformation, transformation? आणि त्यावर विचारविनिमय करण्यासाठी आपल्याला या लातेरे संडेच्या दिवशी ख्रिस्त सभा आमंत्रित करते। योगायोगाने आजच्या शुभवर्तमानामध्ये किंवा देव शब्दामध्ये आपल्याला त्याविषयी योग्य असं मार्गदर्शन केलं आहे। उपवास काळामध्ये परिवर्तनाचा आपला जो प्रवास आहे तो योग्य दिशेने आहे की नाही हे पडताळून पाहण्यासाठी ख्रिस्त सभा आपल्याला पहिल्या वाचनामध्ये सुंदररित्या बोध करत आहे। पहिल्या वाचनामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की परमेश्वर बाह्य गोष्टी पाहत नाही। परमेश्वराचा दृष्टिकोन हा वेगळा आहे। परमेश्वराचा दृष्टिकोन ह्या जगातला दृष्टिकोन नाही। जेव्हा परमेश्वराला दाविदाची निवड करायची होती तेव्हा परमेश्वराने बाह्य गोष्टी पाहिल्या नाहीत तर परमेश्वराने अंतःकरण पाहिलं आणि त्याद्वारे निश्चितच परमेश्वराने दाविदाची निवड केली आहे। आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, या प्रायश्चित्त काळामध्ये ख्रिस्त सभा आपल्याला आठवण करून देत आहे की आपण केवळ बाह्य गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो की आपल्या अंतःकरणाचं परिवर्तन होण्यासाठी वी नीड टू वर्क फॉर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ हार्ट, त्याकडे आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे। आणि म्हणून आपल्या अंतःकरणाकडे वळण्यासाठी आणि परमेश्वर जसं अंतःकरण पाहतो त्याप्रमाणे तो दृष्टिकोन अवगत करण्यासाठी आपल्याला आमंत्रित केलेला आहे। दुसऱ्या वाचनामध्ये एफिसीकरास लिहिलेल्या पत्रामध्ये संत पॉल आपल्याला आठवण करून देतो, वन्स अपॉन अ टाईम वी वर डार्कनेस, म्हणजेच आपण अंधार असे होतो, आपण काळोखामध्ये होतो, परंतु आज आपण प्रकाशामध्ये आहोत कारण प्रभू येशू ख्रिस्त हा प्रकाश आहे। पुनरुत्थान म्हणजेच ख्रिस्ताचा प्रकाश आहे। त्या प्रकाशाने आपण प्रकाशाची लेकरे आहोत की नाहीत ह्यावर चिंतन करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे। आणि म्हणून आपण जर अंधाराची कृत्य करत असाल तर ते अंधाराची कृत्य सोडून देण्यासाठी आणि प्रकाशाच्या जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी, प्रकाशाची लेकरे होण्यासाठी आपल्याला संत पॉल बोध करत आहे। आणि म्हणून या प्रायश्चित्त काळाच्या मध्यावर्ती आपण आलेलो असताना आपण विचारविनिमय करायचं आहे की माझं जीवन कशा प्रकारचं आहे। माझं जीवन अजून अंधारमय आहे का की माझं जीवन प्रकाशमान झालं आहे आणि ख्रिस्त जो प्रकाश आहे त्या प्रकाशाने मी प्रकाशमान झालो आहे आणि त्याच प्रकाशाची मी साक्ष देत आहे। शुभवर्तमानामध्ये आपल्याला सुंदररित्या बोध केलेला आहे की तो आंधळा माणूस कसा त्याच्या जीवनामध्ये बदल घडवून आणतो आणि त्याच्या जीवनामध्ये तो कशा प्रकारे ख्रिस्त मसीहा आहे, ख्रिस्त तारणारा आहे याविषयी बोध केलेला आहे। या विरुद्ध शास्त्री परुषी जे शिकले सावरलेले होते त्यांना सर्व ज्ञान अवगत होतं, ते कसे ख्रिस्ताचा स्वीकार करण्यासाठी नकार देतात आणि प्रकाशाला नकार देऊन ते अंधारामध्ये राहण्याचा प्रयत्न करतात। माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपल्या प्रत्येकाला जणू काही परमेश्वर अशा प्रकारे बोध करत आहे की आपण खऱ्या अर्थाने डोळस आहोत की आपण श्रद्धेचे आंधळे आहोत। श्रद्धेचे डोळस होण्यासाठी आपल्याला आपल्या आजूबाजूची परिस्थिती काय आहे याची जाण ठेवली पाहिजे आणि या श्रद्धेच्या प्रवासामध्ये, या श्रद्धेच्या प्रकाशामध्ये श्रद्धेची लेकरे म्हणून श्रद्धेची साक्ष देण्यासाठी आपल्याला आमंत्रित केलं जात आहे। आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, परमेश्वराकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे? परमेश्वराकडे आपण बाह्य गोष्टी मागत असतो का?
परमेश्वराकडे आपण बाह्य गोष्टीसाठी विनंती करत असतो का, की परमेश्वराने आपलं अंतःकरण बदलावं, परमेश्वराने आपल्या हृदयाचं परिवर्तन करावं आणि परमेश्वराने आपल्याला खऱ्या अर्थाने त्याची लेकरे बनवावीत, यासाठी आपण प्रयत्न करीत असतो. आपलं दैनंदिन जीवन जे आहे त्या दैनंदिन जीवनामध्ये आपण प्रकाशाची साक्ष देतो का, सत्याची साक्ष देतो का, नीतीची साक्ष देतो का? आज आपण आजूबाजूला पाहतो की सत्याची साक्ष देणे, नीतीविषयी बोलणे आणि नीतीला धरून राहणे किती कठीण आहे. मात्र आपण ते आव्हान स्वीकारतो का, की जगाच्या प्रवाहाबरोबर आपण अनीती अन्याय ह्याला दुजोरा देण्यासाठी अंधाराची निवड करीत असतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या श्रद्धेच्या प्रवासामध्ये आपण त्या आंधळ्या माणसाप्रमाणे आपल्या श्रद्धेमध्ये वाढलेलो आहोत का, की लहानपणी जी श्रद्धा आपल्याला प्राप्त झालेली आहे त्या श्रद्धेपुरताच आपण मर्यादित झालो आहोत. म्हणजेच परमेश्वर चमत्कार करणारा, परमेश्वर आपल्या इच्छा पूर्ण करणारा असा परमेश्वर आपण अंगी बाळगून त्याप्रमाणे त्याचा धावा करतो, की तो परमेश्वर संदेष्ट आहे, तो परमेश्वर जणू काही सत्यासाठी लढा देणारा आहे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा, संदेष्टाची भूमिका बजावणारा परमेश्वर आहे, की त्याही पलीकडे जाऊन परमेश्वर मसीहा आहे आणि परमेश्वर आपला तारणार आहे आणि परमेश्वर ठाई आपण जीवन जगलं पाहिजे, त्याची आपण साक्ष दिली पाहिजे. आणि म्हणून त्या परमेश्वराची साक्ष देण्यासाठी आपल्याला परमेश्वर त्या श्रद्धेची जणू काही दृष्टी देत आहे असा अनुभव आपल्याला आलेला आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आपण आपल्या श्रद्धेच्या प्रवासामध्ये परमेश्वराविषयीची आपली जी प्रतिमा आहे ती श्रद्धेची व्हावी आणि ती दृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी, म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. आणि मग त्या दृष्टिकोनातून परमेश्वराचा जो दृष्टिकोन आहे, परमेश्वराची जी कार्य आहे आणि परमेश्वराची जी श्रद्धा आहे ती आपल्याला प्राप्त व्हावी, म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. लातारे संडेच्या दिवशी ख्रिस्त सभा आपल्या जीवनाच्या परिवर्तनाच्या मार्गावर चिंतन करण्यासाठी आपल्याला सांगत आहे. हा मार्ग आपण अर्ध्यावर सोडणार आहोत का, ह्या मार्गामध्ये आपण मागे फिरणार आहोत का, की ह्या मार्गामध्ये आपण पुढे जाणार आहोत आणि पुनरुत्थानासाठी आपली योग्य अशी तयारी करणार आहोत. उरलेला प्रायश्चित्त काळ आपल्या सर्वांसाठी प्रकाशाची कृत्य करण्यासाठी प्रवृत्त करणारा आणि श्रद्धेमध्ये दृष्टी प्राप्त करून देणारा ठरावा. आपलं परिवर्तन करून आपण पुनरुत्थानाचा अनुभव घ्यावा, म्हणून विशेष प्रार्थना करूया.